एक तर माझ्या नवऱ्याचं एवढी उडूसा जीव. हा ना काय जीव असं ना स्वतःच्या घरात लावायचं माझ्या घरात नाटक नाही करायची. असं जीव लावा लागत हा ना तिकडे स्वतःच्या घरात करायचे माझ्या घरात नाटक नको मला तमाशे नको लोक नाव ठेवायला लागले मला. अरे कोण कोणाच्या घरात घुसता का आपलं म्हणून आलंय ना. आपलं नाही तुमचं तुम्ही सोय करायची. अरे वा राणीबाई बोला ना भाऊजी कसं काय इकडे येणं केलं. किती दिवसाची माझी इच्छा होती तुम्हाला असं एकट्याने भेटायची माहिती का. हा का आज योगायोगाने संधी आली. बरं मी काय म्हणतो तो रागे दिसला होता का. राग्या नाही माझा काय संबंध राग्यासोबत. लय नालायक माणूस आहे बरं का तू हा का? त्याच्या नादी नाही, नाही, मी ते तोंडाकडे बघत नाही, माहिती आहे, बेवड्याच्या. एवढा माणूस आहे गावातला हा ते दिसतंय ते इतका फाका फाका तोंडाचा वास येतो. आणि त्याच्यासारखा नालायक माणूस गावात असल्यामुळे आमचे कुठले काम होत नाहीत माहिती का. मी हा काय म्हणते नाही काय नाही पाणी बिणी काही चहा वगैरे. ते बघू नंतर आता आहे भरपूर दिवसभर पडलाय अक्का. हा ना हा माझं लई दिवसाची इच्छा होती तुला एकदा म्हणलं एकदा निवांत भेटावं पण कसलं काय गावातल्या लोकांमुळे कुठे भेटता येत असतं वे. हा का आज बरी संधी सापडली बाबा. इच्छा होती. बरं मी काय म्हणतो हा बोला ना. दे ना. काय अगं म्हणजे तू जेवण केलंय ना जेवायला बोलवलं ना मला. मी का हा केलं नाही काय. हा जेवायला केलंय. हा मग ते दे ना जेवायला. भूक लागली का लय दिवसापासून उपाशी. तुमच्या घरी भेटत नाही काय. घरचं वेगळं असतं बाहेरचं वेगळं असतं ना. घरी हा तर काय का? रोज द्यायचंय. हा वे अगं बाई हा चालन देते. बाकी काय चाललंय तुमचं. माझं काय चालणार आहे सगळं तुझ्याकडेच. लग्न करून आली तेव्हापासून म्हणलं हिला कधीतरी एकटं भेटावं पण कसलं काय. हा का त्यामुळे 2-3दा माझा प्लॅन फिक्स हा करला. आणि मी ऐकलं होतं तुमच्याकडे लय असं पैसा पाणी म्हणजे तुम्ही पैसा हा पाणी जेवढं आहे ना हा. घरात त्याच्या डबल पैसा आहे आपल्याकडे माहितीये. हा काय पण ते काय आता शेवटी काही गोष्टी नाही सांगता येत. हा का? म्हणून तो म्हणलं तुला एकदा निवांत भेटावं सगळं सांगावं म्हणजे माझ्या मनातल्या गोष्टी मोकळ्या होतील. हा ना दिन लोक. मास कधी मध्ये मदत करत जावा नाही का असं शेजारी पाजारी जरा. तू मागितली तर काय करणार नाही मी. नाही मला नाही हो पण असं दान धर्म करा थोडस. धर्मच केले गाव कोणामुळे चालते. हा ना, मग पण मला- तुझ्यासाठी काही बी करायला तयार आहे मी. तू फक्त मागून बघ. हा हा. खरं काय खोटं सांगतोय करा मग परत हे लवकर कोणी येईल नाही तर परत हा देते ना जेवायला तुम्ही थांबा ना पण थोडा वेळ बसा की. जेवायला नाही का. हा? हा देश जेवायलाच पाहिजे होतं. तुम्ही आता म्हणलं होते मदतीचं काहीतरी तू मागन ते देईल. ते करू आपण बरं ते पहिले लवकर जेवायला वाढ नाही तर परत पुन्हा अर्ध्या ताटावून उठावं लागेल मला. हा ते पण आहे पण ऐका ना मी काय म्हणते होईल का मग मदत करतो ना मी. तू हा ना? टाकता घेऊन ये ना पटकीने जाऊन. आहे. हो कोणतरी आले लपा 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 माझं नाव आला वाटलं लपा पटकन लपा इथं पाठ आणि मी बोलल्याशिवाय खाली ना येऊ नका बरं का बाहेर. मी ते मेनाला घेऊन राहिले मेनाकडे म्हणतो काय बेवडा आहे काय. तसं नाही रे समजून घेत जाणार हो तू. नाही नाही मी मूत पिऊन होतो काय कोणाचा आहे बाहेर बोलत होतो काय. अरे बाबा आता इथं लपचून खुर्चीत बस. आहे का कोणी. या ना अगं बाई हे कशाला आलं काय माहिती आता. या बसा बसा अगं बाई या का मग भेटलं का गिफ्ट आपलं. गिफ्ट मग अगं बाई त्याच हा भेटलं चांगलं आहे तुमचं गिफ्ट. बरं आवडलं ना. लयच भारी आहे तुमच्या वाणीच. कोण नव्हतं आलं ना. हा कोण कशाला येईन माझं नवरा ते रूम बघायला गेलाय मी बसले होते आपली एकटी नाही का. हा तुमचं काय काम. म्हणजे असंच भेटायला आलं यावं नाही का. नाही या ना बरं झालं तुम्हाला काय चहा पाणी कशाला फुकटचं देऊ. बसा काय म्हणता मग बरं चाललंय का तुमचं. नाही काही नाही मला ना लय दिवसाची इच्छा होती. काय छो तुम्ही सगळं 4 गोष्टी याच्यात तास जाईल बोलायचं होतं. बोला ना मग बोला लवकर बोला खुनी यायच्या आतमध्ये. मी तर ऐकलं तुम्हाला माझं बॉक्स नाही अगं माझं बोलणं आवडतं म्हणे तुला. असं आहे मला मग तुम्हाला कसं काय माहिती पडलं आमच्या घराला बॉक्स पडलंय त्याच्यामुळे नाही का लय उंदरा झाल्या तर लय कुजबुज चालू असते. त्याच्यामुळे आवाज येतो काय नाही हो. हा बॉक्सात लय उंदर आहेत आमच्या काय सांगू तुम्हाला. मग काय पैसे पाण्याची कमी असले ना बिंदास सांगायचा भैया शेटला. हा वय पण तू मला भैया नाही म्हणायचं बरं का. बया नुसतं बोलण्यामध्ये पैसे निघत होते काय माहिती. हा नुसतं मला भाऊ म्हणू आहे बोला ना भाऊ. भाऊ नाही मग नुसतं भैयू म्हणले ना चालेल मला. हाय बाय मग भैयू हा काय तोंड लय भारी वाटतं. हा बाई बरं द्या ना काय जेवायला द्या ना. जेवायला आणि मग तू काय ते म्हणे लय भारी करून जेवायला ठेवलं म्हणे आमच्यासाठी. मी का हा अरे हा जेवायला जा
आपल्या गप्पा महाराज जेवायचं तर रोजच असतं हो. मला मी तरी कुठं जेवायला आलोय. हा काय म्हणले काय नाही संपत कुठे दिसांना कुठे गेलाय. अहो ते आत्ताच गेलेत रूम पाहायला. ते संजय नाही का खुडूक कोंबड्याने बुनबुन बुनबुन करते मला जाऊ दे इथून राहायला जावं. काय तुमची छानी होईल सोय आमची. मला मागच म्हणलो होतो माझ्याकडे किती भारी भारी रूम आहे बरं. हा का द्या ना त्यातली एखादी. मग देतो ना माझे ना हा हा व वरती रूम आहे. हा शेजारची एक रूम आहे. हा का म्हणजे कसं जवळच्या जवळ होईल ना का आपल्याला. हा जवळच्या जवळ. हा तुम्ही मला पैसा पाण्याची मदत होईल आहे ना जवळच्या जवळ. सगळं मदत करीन मी. तुमचं टेन्शन नाही घ्यायचं. देत जा नाही तर नाव देत जा पण. हा आणि जेवायला पण देत जाईन मग तुम्हाला रोजच. हा बरं आता द्या ना. हा काय अहो बस भेटन तुम्हाला जेवायला. थोड्या गप्पा मारा कोण नाही घरामध्ये. हा ना त्याच्यामुळे आलं काय आवाज येतोय. उंदर भक्ष्यात उंदर नाही आमच्या त्याच्यामुळे लय आवाज मी काय येतो. करतो माहिती का? लय मोठाले उंदर आहेत आमच्या भक्ष्यात. औषध आणून देतो. काय चा? सगळे उंदर मारून टाका. आणि बोके पण नाहीये त्याच्या मागं नुसतं भक्ष्यात घुसतात बोके. लय मोठाले बोके पण आहेत. बोक्याला पण आपण पी 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 पिंजरा आणू ना पिंजरा. आणि त्यांना काय करायचंय पण तुम्ही पैसे देता ना. राजा सोड सोड म्हणतो ना तुला. मला घरी जायचंय. सोड राजे. अरे आमचा पुटका संपतराव दिसतोय. तिच्या मायाला एवढा काटा कुठ्यात काय करू राहिलं हे. राजा सोड म्हणतोय ना. ए तू तर तोंड्या काय करू राहिला आणि एका मागायला लावून घेतलंय. अहो त्या राजाने बांधले. कशाला फिरवतो त्या पेताड्या बरं. सोडा मला. कसं सोडायचं भाऊ. पण ते पाटलाचे राज नको लावा बरं का. का बरं अरे ले 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 लाबाड माणूस आहे त्यो. त्यांच्यासारखा माणूस आहे का कुठं. काय आहे? ते काय आहे त्याच्याकडं. मग बंगला पैसा पाणी अगं काय माझ्याकडे पण आहे ना बंगला पैसा. लय लाबाड माणूस आहे त्यो. हा का नाही पण मला तर चांगलं वाटतं तो. चांगलं त्यांचं लय मोठं आहे हो मन. येडायत का तुम्ही. माझं पण मोठं आहे मन. माझं नवरा आले लपा लपा लवकर लवकर लपा. ही वाईटा कसं होईल लपा. आणि मी हा म्हणल्याशिवाय बाहेर ना काही बरं का. लपा तसेच. हो तुम्ही पण लपा लपा. हो अगं बाय माझा नवरा. तुम्ही काय काय करू राहिले काय करू राहिले म्हणजे माझी कुशल बदनामी करता काय. हा पाटील नालायक माणूस आहे ना. पाहिजे का रघु. पाटील त्याचं तिकडे सारखं थोडं समजून घ्या परिस्थिती. रघु तू काही बसमध्ये बसला काय इकडे सारखं आणि तिकडे सारखं गप्प बस. तुम्ही माझ्यावर पाहिजे कशावर पायावर पाटील. कुठं काय मी कुठं काय केलं. सकाळी तुला टमाटा बोलत माझा नवरा त्याच्यावर ध्यान ठेवता येत नाही का. काय झालं. तिकडे वडाला पाडला होता दारू पिऊन. अयो आणि कोणी पाजली तुम्ही पाजली काय मुद्दाम. कशाला पाच मला कुत्र अंगावर उचलेला माहिती ध्यान नाही त्याला. अयो हा? कोणी पाजली असं बरं. हा मला काय माहिती कुणाकडे जातो दिवसभर. अगं बाई कसला कुचकुच आवाज होता? कसला नाही. अहो ते आपल्या घराला भोक्स पडले त्याच्यातले उंदरे आहेत. हा का. हा त्याच्यामुळे आवाज येतोय म्हणजे ते. जरा सांभाळ त्याला सांभाळ. हा सांभाळते. इतके कुठं पेन असते काय. हो बसा तुम्ही आता इथं. बाया काय वायताक झाला माझ्या डोक्याला. काय चेष्टा. काय अहो काय नाही तुम्हाला भास होत आहे काहीतरी. काय बरं यांना झोपू द्या. चला मी तुम्हाला जेवायला वाढते. हो बाबा पाटील सारखं तिकडे. आता कुठं सर नाही नाही कुठ अहो ते बॉक्सातले उंदीर सगळं बाहेर आले ते कुचबुच करतात त्यांना. अहो अहो काय नाही चला तुम्ही लय डोकं चालिता बिटा बोका बोका उंदीर पकडतोय त्याला पकडताना म्हणून तो म्याव म्याव करतोय. कडू घुसलं काय. नाही नाही कडू नाही. थांब. अहो ते बोके आहेत. अहो आता काय खरं नाही. अहो नाही कोणी चला राव तुम्ही तुम्हाला जेवायला देते चला. अहो ते जाऊ द्या बोका आहे उंदीर आहे ते जाऊ दे कुचबुच थांबा थांबा थांबा. संजय राव तुम्हाला लाज वाटतं का कुशल एकट्या बाईला घरी सोडून गेला तर केवढा मोठा साप घुसला होता घरात. एवढा मोठा नाग आलता काय सांगू तुम्हाला. मी यांना बोलून आले म्हणून वाचले मी ना तर एवढा मोठा साप मला चावला असता बाया. हा लय चांगले तो लय कामाला येते तो. एका शब्दावर येतात पळत. चांगले म्हणून आलो इथं आणि जरा लक्ष द्यावं ना. एवढी गोंडस बाई नाही रे. हा बघा ना यांचं अजिबात लक्ष नसतं. जर लक्ष द्या. साप कुठं आहे हो.
पोंगीवाल्याला बोलवा आता तो सापडत हा हा धन्यवाद बर का बाई शेट चला पटकीन बघा बरं गावातले लोक खरंच लय चांगले. हा, मग किती धावून आले बाई पटकन मग हा आमच्या हे पडलंय पिऊन याला काय अक्कलच नाही बाई आता ती काय त्याला कोणी पाजली काय काय माहित काय माहित. जाऊ दे झोप असच तू आता चला तुम्हाला देते मी जेवायला गावातल्या लोकांनी मदत केली. हा ना लय चांगले आहेत बाई बिचारे घे खरंच लय चांगले आहेत. चला तुम्हाला जेवायला देते